नमस्कार शेतकरी मित्रांनो. आंबा पिकामध्ये सर्व शेतकरी तयारी करतात किंवा काम चालू करतात ती म्हणजे मोहर आल्यानंतर. पण सर्वात महत्त्वाचं आहे आत्ताची स्टेज म्हणजे मार्च, एप्रिल, मे पर्यंतची जी हार्वेस्टिंग झाली. मग त्यानंतर जेव्हा आपल्याला बेसल डोस टाकायची वेळ येते, जेव्हा आपल्याला छाटणी करायची वेळ येते किंवा माल फॉर्मेशन किंवा जे काही अडचणी असतात ते सगळं छाटून क्लीन करून उलट्या छत्रीप्रमाणे जी काही आपल्याला छाटणी करायची, जे काही सगळ्या प्रॅक्टिसेस असतात, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं बेसल डोस. कारण की हेच सगळं अपटेक होऊन काडीमध्ये स्टोअर होऊन पुढे आपल्याला मोहरसाठी फायदा होत असतो. मग यासाठी आपल्याला काय-काय वापर करायचा असेल, तर सिंपल आहे. 1 ते 15 वर्षाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, तर सोपं गणित ठेवायचं आहे. पहिल्या वर्षाचं झाड असेल, तर 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम एम-ओ-पी, त्याच्यानंतर एस-एस-पी 250 ग्रॅम, त्यानंतर जे ॲग्रोथमिसाचं मिसाव्यान आहे, हे मिसाव्यान आपल्याला 100 ग्रॅम वापरायचं आहे. आणि प्राईम 45 हे जे प्राईम 45 आहे, हे 50 ग्रॅम आणि निंबोळी पेंड 500 ग्रॅम. आता हे जेनरिक जे आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच. या 2 उत्पादनांबद्दल मी माहिती सांगतो. हे जे मिसाव्याम आहे, यामध्ये मायकोरायझा, ॲझोटोबॅक्टर, पी-एस-बी, के-एम-बी, थायोबॅसिलस म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य अपटेक करणारा जीवाणू थायोबॅसिलस, त्यानंतर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास असं याच्यात कॉम्बिनेशन्स आहे. तर याचा आपला 100 ग्रॅम पर्यंत वापर करायचा आहे. आणि मायक्रोन्युट्रंट्समध्ये झिंक, फेरस जी खूप महत्वाची असतात नवीन शूट्स काढण्यासाठी, नवीन फुलं, फळं धारण करण्यासाठी, इन फ्युचरसाठी, त्यासाठी प्राईम 45 सीएमसी टेक्नॉलॉजीचं हे मायक्रोन्युट्रंट युक्त बेसल डोससाठीचं खत आहे. आणि याला ब्लेंड करण्यासाठी आपल्याला ॲग्मोर इंक कंपनीचं अमेरिकेचं जे प्रोडक्ट आहे ते 30 मिली ते 100 मिली या सगळ्या खतांना एकत्र करून त्यांना ब्लेंड करण्यासाठी किंवा कोटिंगसाठी ते उत्पादन वापरायचं आहे. तर असं आपलं कॉम्बिनेशन वापरायचं आहे. आता हे फर्स्ट इयरचं झालंय. मग आता तुमचं जर दुसऱ्या वर्षाचं असेल, तिसऱ्या वर्षाचं असेल, 10व्या वर्षाचं असेल, जे काही असेल, तर त्यामध्ये फक्त याच्यात 1 शून्य वाढवत जायचं आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षाचं असेल तर 20 किलो, तिसऱ्या वर्षाचं असेल 30 किलो, 40 किलो, 50 किलो असं शेणखत वाढवायचं आहे. त्याच पटीने 500 ग्रॅम, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो असं आपल्याला निंबोळी पेंड वाढवायची आहे. हे प्रति झाडचं प्रमाण आहे. त्याचप्रमाणे युरिया 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, एम-ओ-पी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, एस-एस-पी 250, 500, 750, 1 किलो असं आपल्याला वाढवत जायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मिसाव्याम जे आहे 100 ग्रॅम पासून आपल्याला 250 ग्रॅम पर्यंत पर प्लांट झाडाच्या वयानुसार वापरायचं आहे. आणि प्राईम 45 देखील 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम आपल्या झाडाच्या वयानुसार वापरायचा आहे. तर हा जर बेसल डोस आपण वापरला तर काय होणार आहे, जी काही म्हणजे आता शेणखत आहे, तर शेणखत काय काम करतं? शेणखतमुळे जे काही बेनिफिशियल बॅक्टेरियाज असतात, म्हणजे जसे याच्यातील बॅक्टेरिया आहे किंवा जमिनीतील आहे, त्यांना खाद्य म्हणून मदत होते. तसेच दिलेली खतं चिलेशन होण्यासाठी युमिक, फुलविक, सीवीड सारखे आपल्याला त्याच्यात मदत होते. त्यानंतर युरियामुळे आपल्याला काय मदत होते? युरियामुळे नवीन शूट स्ट्रॉंग येण्यासाठी, पानांची लेंथ, पानांचा आकार आणि गर्द काळोखी येण्यासाठी, फोटोसिंथेसिससाठी युरियाची मदत होते. एम-ओ-पीमुळे आपल्याला पोटॅश मिळतं आहे. पोटॅशमुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली मिळते आणि नंतरचा जो रंग, चव, गोडी, टिकाऊ क्षमता, फुलगळ किंवा फळगळ होऊ नये त्यासाठी एम-ओ-पीची मदत होणार आहे. एस-एस-पीमुळे आपल्याला कॅल्शियम, सल्फर आणि फॉस्फरस मिळणार आहे. मग त्यासाठी जास्तीत जास्त मुळांची वाढ, फुलं आणि फळधारणा, मोहर टिकून राहणे, गळू नये यासाठी मुळांची वाढ आणि सर्व अन्नद्रव्य अपटेकसाठी मदत होते. मिसळामुळे दिलेली खतं लीच आउट न होता त्याचं चिलेशन होऊन पिकाला उपलब्ध होण्यासाठी किंवा अपटेक होण्यासाठी, जसं नायट्रोजन अमोनिकल फॉर्ममध्ये फॉस्फरस जे P2O5 स्वरूपात याच्यातनं चाललंय ते H2PO4 कन्व्हर्ट झालं पाहिजे. पोटॅश जे K2O स्वरूपात एम-ओ-पी मधून चाललंय ते K+ कन्व्हर्ट झालं पाहिजे. मग हे न्यूट्रिएंट्सचं अपटेक होण्यासाठीचं फॉर्म कन्व्हर्ट होण्यासाठी हे आपल्याला खत मदत करणार आहे. तसेच काडी, कचरा त्याच्यामध्ये शत्रुबुरशी, शत्रुजीवाणू असतील त्यासाठीचं ट्रायको आणि सुडो याच्यामध्ये आहे. त्यानंतर प्राईमची मदत काय होणार आहे? तर प्राईममुळे आपल्याला झिंक मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यासोबतच आपल्याला फेरस मिळणार आहे, मॅंगनीज, बोरॉन आणि कॉपर. हे एवढ्याच सीएमसी म्हणजे चिलेट मायक्रोन्युट्रिएंट कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजीद्वारे हे बनवलेलं आहे. त्याची आपल्याला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. मग अशा प्रकारे आणि निंबोळी पेंड
निंबोपेंड मधलं आझाडिरेक्टिन ते कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून दोन्ही पद्धतीने काम करते. निमॅटोडसाठी देखील मदत होते. यासाठी एकत्रितपणे असा आपल्याला बेसल डोस वापरायचा आहे. आता ॲग्रोथमिसाची मँगो एक्सपर्ट टीम देखील तुमच्यासाठी सज्ज आहे. जर तुम्हाला तुमच्या पिकाच्या एजनुसार सविस्तर शेड्यूल सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोफत मार्गदर्शन पाहिजे असेल, तर फोन नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे त्याच्यावर तुमच्या पिकाचं नाव आणि तुमचं नाव नक्की कमेंट करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा, किंवा जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही आम्हाला तुमच्या पिकाचं नाव आणि तुमचा फोन नंबर टाकू शकता. पुढील 24 ते 48 तासात आम्ही तुम्हाला संपर्क करून सविस्तर माहिती किंवा शेड्यूल तुमच्या पिकानुसार बनवून देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, मित्रांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढील व्हिडिओज तुम्हाला नक्की याद्वारे मिळू शकतील. नक्की आम्हाला संपर्क करा.